आरोपी पोर्शे कार चालवत असल्याचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर आरोपीचा हा नवा व्हिडिओ आता समोर येतोय, ज्यामधनं आरोपी हाच ही कार चालवत होता असं या व्हिडिओमधनं दिसतं आहे। या प्रकरणामध्ये महत्त्वाचे अपडेट, आरोपी पोर्श कार चालवत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आरोपी पोर्श कार चालवत असल्याचा आणखी एक व्हिडिओ या प्रकरणामध्ये समोर येतोय। हा नवा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये हा आरोपी ही कार चालवत असल्याचं दिसतंय। बिल्डर पुत्र ही पोर्श कार चालवत असल्याचा एक नवा व्हिडिओ यामध्ये समोर येताना दिसतो। हा व्हिडिओ आपल्या समोर आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या व्हिडिओबद्दल काय अधिक सांगता येईल? बरोबर, आता जो नवीन सीसीटीव्ही आपल्या हाती लागलेला आहे, ज्यामध्ये दिसतंय की जो अल्पवयीन आरोपी आहे तो पोर्शे कार मधून बाहेर पडलाय। जर आपण या सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये तारीख पाहिली तर 18 तारखेचा हा व्हिडिओ आहे। संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। पोर्शे कार मधून हा अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल उतरतोय आणि काही साडी घातलेल्या मुली त्या ठिकाणी दिसतात, त्यांच्या घोळक्याकडे तो येतोय आणि आतमध्ये पार्टीसाठी तो जातोय। अशा पद्धतीचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्या व्हिडिओत असंही दिसतंय की गाडीतून आणखी एक मुलगा जो आहे तो उतरलेला आहे आणि ते दोघेही चालत त्या मुलींच्या घोळक्याकडे येत आहेत। 18 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। कुठल्या परिसरातला हा व्हिडिओ आहे? जो बॉलर पब आहे किंवा हा सगळा जो परिसर आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळे पब्स आणि बार्स आहेत, जिथे कोझी क्लब आहे, जिथे ब्लॅक पब आहे, या पबच्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे अशी प्राथमिक माहिती मिळते। पोलिसांकडून वेगवेगळ्या गोष्टी तपासातल्या ज्या समोर येत आहेत, त्यातला हा एक नवा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेला आहे, ज्यामध्ये दिसतंय की जो सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पोर्शे कार मधून जे उतरणारे 2 तरुण दिसतात, त्यातला एक वेदांत अग्रवाल आहे, जो त्या पार्टीसाठी आलेला सगळा जो समूह होता मुलींचा मुलांचा, त्या घोळक्याकडे येतोय आणि नंतर तो पार्टीसाठी आतमध्ये जातोय। साधारणतः संध्याकाळी 6 वाजता ही पार्टी सुरू झाली होती आणि रात्री 2:30 वाजता पार्टी संपवून जेव्हा ते घरी जात होते तेव्हा हा अपघात झालेला होता। बरोबर, आणि या प्रकरणामध्ये हा महत्त्वाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये आरोपी आपल्याला पोर्शे कार मधून बाहेर येताना दिसतोय। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपीचा हा नवा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे।